रेल्वे क्षेत्रात स्वच्छ आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थेच्या दिशेनं महत्त्वपूर्ण पाऊल. देशाच्या पहिल्या हायड्रोजन रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दाखवणार हिरवा झेंडा. राष्ट्र उभारणीत प्रगत पायाभूत सुविधा महत्त्वपूर्ण. विकास आणि राष्ट्रीय सुरक्षा यांचा समतोल राखून प्रगती साधली जाईल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह. जागतिक पुरवठा साखळीतील अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर बिमस्टेक देशांमध्ये घनिष्ठ सहकार्याची, संवादाद्वारे तोडगा काढण्याची आणि निर्णायक कृतीची गरज भारताकडून व्यक्त. शेतकऱ्यांच्या गरजांवर आधारित तसंच मागणी केंद्रित संशोधन हाती घेण्याचं आणि संशोधनाचा लाभ शेतकऱ्यांना त्वरित देण्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं शास्त्रज्ञांना आवाहन. विविध कल्याणकारी कार्यक्रमांमुळे भारताच्या सामाजिक सुरक्षा व्याप्तीमध्ये लक्षणीय वाढ. 100 कोटींहून अधिक नागरिक सामाजिक सुरक्षा संरचनेच्या कक्षेत. अंमली पदार्थांच्या अर्थव्यवस्थेला मुळापासून उखडून टाकत सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या चळवळीत योगदान देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन. डेटा ॲनालिटिक्स ॲज अ सर्व्हिस आणि मिनी सेतू केंद्र या 2 प्रकल्पांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण. गैरव्यवहार शासनाच्या. साताऱ्यात चांदोबाचा लिंब इथं लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत टाळ मृदुंगाच्या गजरात पार पडलं संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात बारामतीत काटेवाडी इथं भक्तिभावानं पार पडलं मेंढ्यांचं रिंगण. आज सणसर इथं पालखीचा मुक्काम. आणि कार्डिफ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं इंग्लंडसमोर 234 धावांचं आव्हान. नमस्कार. 9:30